आमच्यात IPS अधिकारी एक 12th फेल होऊन सुद्धा एक IPS अधिकारी झालेला आहे. सर्व हातबल झाले होते, सर्व गुडघे टेकत होते. शिल्पा लालसिंग बालव निवड शिक्षक जिल्हा. जर तुम्ही 10वी मध्ये 12वी मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये 99%, 90%, 80%, तुझ्या बाबांनी तुला किती मार्क दिली आणि तुझ्या समाजाने तुला 100 पैकी किती गुणवंत मार्क दिली. आमच्यात IPS 21वा वयात 25वा वयाचा आत पाहिजे. 50 नंतर काय जो IAS अधिकारी बापटा समाज आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतं. आदरणीय मार्गदर्शन करावं आणि भारताचं मान उंचवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच भारत के वीर श्री महाराज प्रताप भारत राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा वंदन करून आज राजपूत बांधला सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सर्व त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सत्कार समारंभासाठी मंचावर आमच्यासोबत उपस्थित सन्माननीय न्यायाधीश श्रीमती करुणाताई राजपूत यांना मी वंदन करतो. आणि मला त्यांनी जसं आलो आणि हात बसवलं, सर्व महिला होत्या आणि महिलांचं पोषण बघून मला खूप आनंद वाटला की मला सांगण्यात आले की मॅडम जज आहे. मॅडम जज जरी असेल ते आम्हाला वाटलं की जज म्हटलं तर युनिफॉर्म आणि त्यामध्ये काला कपडा मतलब टी-शर्ट कोट वगैरे घालून येतील, परंतु समाजाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक पोषक ते घालून आल्यात मला खूप आनंद वाटला. आणि कुठेही मोठं झालो, समाजातून आलो आणि त्या समाजातून आपण येतोय त्या पोषकाला ते सन्मान देत आज ते कार्यक्रमाला अशा पद्धतीने आलं. अजून माझा मान उंचवला. आणि तसेच आज त्यांचा आग्रह गेले 2 वर्षापासून आहे की आपण यावा, की समाजाच्या कार्यक्रमाला यावा. मी म्हटलं राजपूत बांधला समाजाला मी येऊन काय करणार. म्हटलं सर समाज म्हणून नाही की तुमचं जे प्रवास आहे ते सर्व लोकांसाठी ते प्रेरणादायी असतात. असे त्यांनी ज्यांच्या आग्रहाने गेल्या वर्षी मी येऊ शकलो नाही आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु यावर्षी ते फक्त एका मेसेजवर मी म्हटलं की काही असू दे परंतु माझं अट असतं, माझी शक्ती असते. कार्यक्रमाला जात असताना बरेच वेळा मी समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना फक्त ज्यांचं 10वी 12वी फक्त त्यांच्यामध्ये जे चांगलं गुण मिळालं त्यांचंच सत्कार नाही करायचं. प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या समाजाच्या वतीनेच मी त्या क्षेत्राचे DCP आणि IPS अधिकारी श्री नवनीत कानत साहेबांचा मी मनापासून स्वागत करतो. आणि कुशल सिंग पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर कारण माझ्या पोलिसांचा काही भरोसा नाही. माझे काही घडू शकतात आणि ते निघू शकतात. त्यामुळे पहिलेच कार्यक्रम आटपून द्यावा आणि काही होते नंतर. आणि
माझ्या अटी असे होते की फक्त गुणवंतांच्या विद्यार्थ्यांच्या सत्कारामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेष करून क्रीडा असेल किंवा इतर ज्या क्षेत्रामध्ये त्या लोकांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करणे फार गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या प्रतिष्ठानाने फक्त विद्यार्थ्यांचंच नव्हे, गुणवंत विद्यार्थ्यांचंच नव्हे, ते सर्व क्रीडामध्ये सुद्धा जे नावाजलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा, सर्व गुणवंत यशवंत लोकांचा सत्कार या ठिकाणी आमच्या तर्फे करण्यात आला, आमच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्याही मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गुणवंत आणि यशवंत हा फक्त मार्क मिळवून नाही. जर तुम्ही 10वीमध्ये 12वीमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये 99%, 90%, 80% जे काय तेवढा मिळून तुम्ही गुणवंत होत नाही. हा तरी सुरुवात आहे आणि सातत्य असलं पाहिजे. हा सातत्य फक्त गुणवंत तुझ्या आईने सुद्धा तुला किती मार्क दिली, तुझ्या बाबांनी तुला किती मार्क दिली आणि तुझ्या समाजाने तुला 100 पैकी किती गुणवंत मार्क दिली याचं वर्णन तू सारखं गुणवंत आहे किंवा नाही यावरनं लक्षात. म्हणून इथं जरी तुम्ही तुमचा सत्कार झाला हा सातत्य ठेवा. बरेच आम्ही बघतो की एक वेळा गुणवंत झाला मग परत फिरकून पण बघत नाही, आपला झाला, आपल्या चोरी भरली आणि पुढे निघून गेली. परंतु मला तुषार सिंग परदेशी असेल त्या सामाजिक प्रतिष्ठानामध्ये काम करणाऱ्या सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा याच्यासाठी देतो की त्यांचं काम हा सांभाळून समाजासाठी काहीतरी करणे आणि प्रतिष्ठान चालवणे, सर्व लोकांना एकत्रित करणे आणि या सर्व मोठे काम असतं. म्हणून की या समाजासाठी धडपडणारे असे तुषार सिंग परदेशी आणि तसेच स्वतःराम बाहुलेजी यांच्या सर्व चमूचा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला जे सांगण्यात आलं की मी विचारलं की आज सरकारमध्ये कोणी IAS किंवा IPS आहे का, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत नाही झालं. आता तुषार सिंग परदेशी साहेब ॲडिशनल कलेक्टर आहे, पुढे जाऊन ते IAS होतील, परंतु असल्या IAS मला नाही पाहिजे. मला 21व्या वयात 25व्या वयाचा हात पाहिजे. 50 नंतर काय त्यापैकी एखादा IAS IPS. कारण प्रत्येक समाज सुदृढ आणि मजबूत तेव्हा होतो की त्यावेळेला ते सत्तेमध्ये सहभागी असतात. सत्तेचं सहभागी म्हणजे काय, सत्ता कशामध्ये असते, सत्ता ज्युडिशियल आणि एक्झिक्युटिव्ह आणि पॉलिटिकलच्या बद्दल मी योग्य माणूस नाही. त्याच्यासाठी वेगळ्या लोकांना तुम्ही निवडून करावा. आणि ज्युडिशियलसाठी आणि एक्झिक्युटिव्हसाठी तुमच्यासमोर 2 उदाहरणं, एक कर्मचारी आहे आणि आम्ही आहे. आम्ही तुम्हाला सांगू शकतो, परंतु ह्या सत्तेमध्ये एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही असाल फक्त समाज म्हणून नाही, सर्वांसाठी काम करा. जसा भारत के वीर पुत्र श्री महाराणा प्रतापजी फक्त काय राजपुतांसाठी नाही केले, ते पूर्ण भारतवर्षासाठी कसे आपल्या हा भारत मजबूत असतो. आणि विशेष करून मला अजून एक सुचवायचं आहे. आज काही विद्यार्थी समाजाचे एवढंच नाही, समाजाचे भरपूर असे विद्यार्थी आहेत, काही कारण नसतो कदाचित ते त्याचा टप्पा गाठू शकत नाही, अपयश त्यांना आलं किंवा 10वीमध्ये फेल झाला असेल किंवा 12वीमध्ये फेल झाला असेल. मला विनंती करायची समाजाला की ह्या सर्व लोकांना परत एकत्रित करा, त्या लोकांना योग्य मार्गदर्शन करा. 12वी फेल म्हणजे तो शेवटचा टप्पा नव्हे, 10वीचा फेल म्हणजे तो शेवटचा टप्पा नव्हे. या लोकांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करून त्यांचा स्वतःचा पायावर उभा राहण्याचं काम हा समाजाने सुद्धा करायला पाहिजे आणि प्रतिष्ठाने करायला पाहिजे. कारण समाजामध्ये अशी भरपूर उदाहरणं. आमच्यात IPS अधिकारी एक 12th फेल होऊन सुद्धा एक IPS अधिकारी झालेला आहे आणि ह्याच भागामध्ये ते काम केलं, मनोज शर्मा सर. असे भरपूर उदाहरणं आहेत.
त्यांना सुद्धा एकत्रित करा की त्यांना काय मार्गदर्शन करताय ते खचून जाऊ नये आणि चुकीचा मार्ग अवलंबू नये अशा सुद्धा करणे फार गरजेचं आहे. आणि विशेष करून ज्या वेळेला मला परदेशी सरांनी सांगत होते की हा समाज पूर्ण मूळ रूपाने ते राजस्थानी आणि राजपुताना हा भागाकडे होता आणि नंतर युद्ध प्रवासामध्ये इथे येऊन बसले आणि मोठे झाले. येथे वर्षांपूर्वी इथं येऊन आता महाराष्ट्राच्या ह्या मातीचा तुम्ही झाला. आता इथून आपण पुढे मोठा व्हायचं आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आपल्या लोक त्या ठिकाणी असायला पाहिजे असे प्रत्येक समाजाचा इच्छा असते आणि प्रत्येक समाजाने त्यांच्या वतीने त्यांच्या परीने समाज एकत्रित येतो याचा अर्थ दुसऱ्या समाजाला द्वेष करता असे नाही. त्या समाजाने कशा पद्धतीने मार्गदर्शन करून पुढे नेत आलं पाहिजे हे प्रतिष्ठानाचे जे काम आहे ते सातत्याने करायला पाहिजे. आणि विशेष करून आम्हाला ज्या वेळा समाजाचे लोक भेटतात की ज्या वेळेला मी नांदेडमध्ये महापालिका आयुक्त असताना की त्या ठिकाणी आमच्यासोबत जे महापौर होते ते राजपूत समाजाचे होते आणि त्या समाजाचे त्या ठिकाणी आग्रह होता की सर मराठवाड्यामध्ये कुठेही एकही असे पुतळा नाही आणि मी तरी मूळ पहिला पुतळा विरोधी माणूस होतो, परंतु नंतर लोकांना हा पुतळा बघून सारखं प्रेरणादायी असायला पाहिजे असे ज्या वेळेला त्यांनी मला समजून सांगितलं की त्या ठिकाणी महापौर होते आणि त्यांनी सांगितल्यावर आम्ही महाराणा प्रतापांचं त्या ठिकाणी पहिल्यांदा नांदेडमध्ये मोठा पुतळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी युवा आणि तसे छत्रपती संभाजीनगर मध्ये ते पुतळा ऑलमोस्ट तयार होऊन झालेला आहे. ऑलमोस्ट 99.99% फक्त समाजाचं एक मागणी होतं काय दिशा चुकली होती आणि ते जाहीर प्रकरण देऊन आम्ही त्या दिशा बदलून त्या ठिकाणी पुतळा बसवण्याचं काम सुरू आहे. आणि त्या ठिकाणी पुतळा बघितल्यावर ज्या पद्धतीने महाराणा प्रतापांनी त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये ऑलमोस्ट सर्व हातबल झाले होते, सर्व गुडघे टेकत होते, गुडघे न टेकता स्वाभिमानाने जगण्याचा कशा आहे आणि या भारत मातेला परत माताला आणि या मातीचा मान कसे उंचावलं पाहिजे त्यावेळी त्यांनी जे पाऊल उचलले ते सर्वांना प्रेरणादायी असायला पाहिजे अशा पद्धतीचा पुतळा कॅनॉटच्या या ठिकाणी आपण बसवला आणि तो माझा आनंद आहे. पॉइंट की मी कोण आहे, मी जे श्रीकांत मूळ कर्नाटकचं आणि अशी शाळांमध्ये शिकलो की ज्या शाळा आज बंद आहे आणि 10वीमध्ये चांगला गुण मिळून एक त्यावेळेला सरकारी नोकरी मला मिळाला आणि तो रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून मला नोकरी मिळाली. आणि आई वडील तसा कुठलाही त्यावेळेला काही आई काही आजी काही नानी त्या ठिकाणी येऊन त्यांच्या पोरांसोबत सरकार गेले होते. तसेच आमच्या आईचं त्यांना बघून आमच्या आई पण काही शिकलेली नाही आहे, 5वी नंतर काही शिकले नाही, परंतु माझे वडिलांनी सुद्धा 10वीच्या नंतर काही शिकले नाही. आणि आई वडिलांनी अशी इच्छा दाखवली की आम्ही जरी शिकलो नाही आमच्या पोरांना तरी चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, कारण हा शिक्षणच त्या शिक्षणातूनच आम्ही मोठा होऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये असे काही लॉटरी लागणार नाही किंवा असे काही बदलून काही येणार नाही. आपलं पूंजी जे काय आहे जे काही त्यांच्याकडे थोडेफार शेती होते ते शेती विकून आम्हाला शिकवलं आणि शेती विकून जे काही शिकवलं आणि त्यातून मला 10वीमध्ये मला सरकारी नोकरी भेटली आणि तो योगायोग पहिला पोस्टिंग माझ्या परभणी जिल्हा पूर्ण एक त्या ठिकाणी माझ्या पोस्टिंग झाल्या. मला हिंदी बरोबर येत होता, मराठी तरी फारच दूर, तेलुगू कन्नडा आणि इंग्लिश
एवढंच मर्यादित होतो. आणि पहिल्यांदा वेगळ्या मूवीमध्ये आलो आणि जसा तुम्ही बसून गेले तसा मी पण इथेच बसून गेलो आणि माती सोडून मातीमध्ये आल्यानंतर काही माहिती नाही आणि सर्व लोकांनी काही फोन आला, बाहेरून आला, कर्नाटकाचा, महाराष्ट्रामध्ये काम करतो. परंतु मी हळूहळू मराठी शिकत गेलो. मला एवढा लहान होतो, वयाच्या 15व्या वयामध्येच मला रेल्वेमध्ये नोकरी भेटली होती आणि एवढा सुगडा होतो की कोणी तिकीट कलेक्टर होतो रेल्वेमध्ये. तिकीट म्हणून दाखवलं तर लोकांना वाटत होतं की हा कोण आहे, अशी कपडे घालून थोडा सुगडा माणूस असते तर पागल असते. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पोलीस युनिफॉर्म घालून गावाला बहुरूपी बहुरूपी लोकांना वाटायचं हा बहुरूपी कुठून आला. म्हणून लोकांनी म्हटलं थोडं खातपीत जावा, थोडा मोठा व्हावा आणि ॲटलिस्ट दिसावा तुम्ही, एवढा सुधरा होऊ कोणी वाटत नाही. मग मराठी शिकलो आणि 12वी पूर्ण केला, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण करत अरे नोकरी लागल्यावर गरज नव्हती, परंतु वरिष्ठांनी सांगितलं लवकर नोकरीला लागलंच की अजून अभ्यास कर. परंतु त्या वयामध्ये हातात 10,000 12,000 ते पगार आल्यानंतर बरेच लोक आमच्या सोबतीत त्यांना वाटत होतं आता गरज काय, आता नोकरी झाली, आता छोकरी बघायचं, लग्न ठरतात, परत मुला होतात, त्याला मोठा कर, त्याला शाळेला पाठव. परंतु माझे विचार थोडं वेगळं होतं आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये अजून अभ्यास करा, पुढे संधी भेटतील आणि त्यांच्या प्रमोशनसाठी थोडं तुला सोयी होती. पण ग्रॅज्युएशन केलं तोपर्यंत माझ्या डोक्यात काही नव्हतं की काय व्हायचं आहे. परंतु त्यावेळेला माझे भरपूर मित्रांनी जे माझ्यासोबत तिकीट कलेक्टर म्हणून लागले होते ते बँकेमध्ये गेले किंवा काही लोक दुसऱ्या नेक्स्ट पदाच्या नोकरीमध्ये गेले, जसा थोडे क्लास 2 ऑफिसर. परंतु मला हा क्लास 2 ऑफिसर हा काय पसंत होत नव्हता. त्यावेळेला मला मॅडमचं सुद्धा कार्य खोट आहे, आमचं सुद्धा कार्य खोट आहे. काय पूर्ण त्यावेळेला मी आणि दोन्ही बॅचमेट आहे, कारण दोन्ही झारखंडमध्ये येतो आणि तो तिकीट कलेक्ट होता. 2000 तो पण लागला, आम्ही पण लागलो आणि जे काय बनायचं दोन्ही सेल्फी अच्छा बनाय, बडा बनाय. वो तो क्रिकेट खेळता रहा, परंतु माझ्या नाव माझ्या बाबांनी जर क्रिकेटरच्या नावानेच ठेवलं, कारण त्यावेळेला त्यांनी खूप ठोकत होता. म्हणून कृष्णाचार्य श्रीकांतचे ते फार मोठा फॅन होते. त्यांना इच्छा होती की क्रिकेटर बनेगा, लेकिन तसं काही संधी भेटलं नाही. परंतु मी त्याला प्रेरणा बघितलं ते एम.एस. धोनी, त्याच्यासारखं पूर्ण केस मोठं करून बांधून एक मस्त सणात होतो. परंतु आयुष्यामध्ये काय करायचं ते तरी कॅप्टन्सी होत होता, कॅप्टन्सी झाला आणि 2007 मध्ये ते ज्या वेळेला वर्ल्ड कप जिंकल्या ते त्यावेळेला मनामध्ये काहीतरी मोठा करायची इच्छा होती, परंतु माहीत नव्हतं काय करायचं. डिग्री झाली, पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर पूर्ण केलं आणि त्यावेळेला आयुष्यामध्ये घटना घडली. मी रेल्वेमध्ये दिल्ली एक्सप्रेसमध्ये तिकीट चेक करत होतो. रात्री 2 वाजता होऊन गेले होते आणि त्यावेळेला परभणीचा एक खासदार त्यावेळेचे खासदारांनी त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी रात्री धिंगाणा करत होते. मी जाऊन सांगितलं की सर रात हो गई है, थोड़ा लोगों को डिस्टर्ब होता है, तो आप थोड़ा आराम से सो जाइए. एक डायरेक्ट तू आफ्टर टिकीट कलेक्टर आहेस, तू काही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे का, अवकाळीत राहा. मला डोक्यात पडलं, मला वाटत होतं मीच कलेक्टर आहे ह्या गाडीचा आणि हा डिस्ट्रिक्ट कलेक्टर होतो कोण, आणि त्याचं ते ऐकले. मग मनात पडलं की डिस्ट्रिक्ट कलेक्टर होता कोण है पता नहीं, जिसका ये सुन सकता है.
मला त्यावेळेला माहिती पडलं, परत गेलो ड्युटी 2 दिवस माझे ऑफ होता आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट कलेक्टर होता कमल नायक म्हणून. तो तयारी करत होता UPSCचा. त्याला कारण IAS IPS काय असतं ते आपल्या मला कधी आयुष्यामध्ये कधीच पडलं नाही. फक्त IPS माहीत होतं कारण आम्ही खूप तेलुगू पिक्चर बघायचे आणि तेलुगू पिक्चर आणि मग तामिळ पिक्चरमध्ये पूर्ण पोलिसांचेच मूवी असायचे. IAS कधी मूवी नव्हता. डिस्ट्रिक्ट कलेक्टर एक कोण होता. आमच्यासारखे टिकीट कलेक्टर असतात का? कलेक्टर तरी मी होतोच, परंतु टिकीट कलेक्टर. मग त्याला कारण बिहारी आणि UPची जे लोकांना पूर्ण माहिती असतं, कारण लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात भरले गेलेलं असतात की IASच व्हायचं, कि मग वो उस प्रकार से तैयारी करते थे. उनको जाके पूछा तो मैंने बोला कि डिस्ट्रिक्ट कलेक्टर को एग्जाम होती है, UPSC एग्जाम होती है, उसमें अगर आपको अच्छे मार्क मिले, टॉप मार्क मिले तो आपको IAS बन जाओगे और IAS बन के फिर अगर तुम्हारे तारे अच्छा रहा तो पोस्टिंग में डिस्ट्रिक्ट कलेक्टर. खूप मोठा प्रवास दिसतोय आणि तो तयारीसाठी इथंच त्यावेळेलाच औरंगाबाद आणि आजच्या संभाजीनगरमध्ये विवेकानंद आर्ट्स कॉलेज होतं आणि त्यावेळेला मी प्रयत्न करीत होतो की गावाकडे पोस्टिंगला जायचं आणि ही जर IAS झाला याचा रिकमेंडेशनने आपण आपल्या गावाकडे पोस्टिंग घेऊ म्हणून त्याच्या पाठीमागे पुस्तकं आणि त्याचं पाणी भरले आणि त्याला प्रश्न विचारणे तिथून सुरुवात केली. आपल्या गावाकडे जाऊन आरामशीर अभ्यास करूया. परंतु IAS तर डोक्यात नव्हता तेवढा, परंतु तो झोपलेला होता डोक्यात की तो मनात बसला होता. त्यावेळेला 2006 मध्ये तो परीक्षा दिला आणि त्याच्यासाठी मी ड्युटी संपल्यावर थेट त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला प्रश्न विचारला म्हणायचा. त्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारत आणि तो म्हटलं तर काही आन्सर B आहे असे सांगत राहायचो. आणि विवेकानंद आर्ट्स कॉलेजच्या बाहेर बसलो होतो आणि ते पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये लाल दिल्लीची गाडी अभ्यासकरमध्ये त्यावेळेला कलेक्टर तिथे इन्स्पेक्शनला त्यावेळेला आले होते आणि तो मनामध्ये पडला आणि त्याच दिवशी तो परीक्षा देऊन आला आणि पेपर माझ्या हातात दिला आणि मला 4-5 प्रश्न मला येत होते आणि त्याला सांगितलं आणि त्याच्यासोबत आमचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तो पण तयारी करत होता आणि त्याला विचारलं की सर इसका A नहीं B है, सर पेपर तो आसान लग रहा है, इसके लिए वो बोला अगर इतना आसान है तो इतना कुछ भी है तो फिर तू क्यों नहीं देता. मला त्यावेळेला खरंच मनात प्रश्न पडला कशाने यांचा पाठीमागे जायचा, आपणच स्वतः तयारी करू म्हणून मग त्यावेळेला मनात पडलं की मी बघितलं होतं त्यांच्या तयारी की त्यांनी मला वाटलं की योग्य रीतीने तयारी नाही केलेलं. जर व्यवस्थित योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडे मार्गदर्शन जर घेतलं नक्कीच होऊ शकतो असे मनामध्ये पडलं. आणि लगेच माझे जे पहिलीसाठी पैसे जमा करून ठेवलं होतं PF मध्ये आणि PFचे पैसे तो देत नव्हता, 100 रुपये लाच देऊन ते पूर्ण PFचे पैसे काढून घेतलं आणि दिल्लीला गाठलो 6 महिन्याचा आणि 6 महिने गाठून भरपूर त्या ठिकाणी देशातून विविध ठिकाणी आलेले मोठे मोठे परिवारातून किंवा IAS IPS त्यांच्यासोबत ज्यावेळेला पहिल्यांदा इंट्रोडक्शन पहिला दिवसाचा मग शेवटी मी जेव्हा थोडं कॉन्फिडन्स कमी होतं एकदम शेवटच्या कोपऱ्यात बसलो होतो. मग सर्वांची इंट्रोडक्शन आहे IIT से हूँ मैं, IIM से हूँ मैं, डॉक्टर हूँ, इंजीनियर हूँ. फिर माझं ज्यावेळेला आलं तू कोण आहे, मी श्रीकांत आणि मी डिस्टेंस एजुकेशन से ग्रेजुएशन किया हूँ. फिलहाल टिकट कलेक्टर हूँ और जिला डिस्ट्रिक्ट कलेक्टर करने का सपना देखा. तो सब लोग ऐसे पीछे बोलते थे कि कौन आ गया टिकट कलेक्टर. तो कारण मी तेवढा कॉन्फिडन्स मी ॲक्सेप्ट केलं, जे आहे ते ॲक्सेप्ट केलं आणि जे व्हायचं आहे त्या ठिकाणी तयारी केलं आणि पहिल्या तयारीमध्ये पोलीस पास होतो कारण मार्गदर्शन होतं. त्यावेळेला पहिला अटेम्प्ट फेल झाल्यावर असेच
सक्सेसफुल कॅन्डिडेटचं मार्गदर्शन ऐकलं आणि सेकंड अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू दिले आणि इंटरव्ह्यू देऊन त्यावेळेला अजंता एक्सप्रेसमध्ये दिल्लीमध्ये होतो संध्याकाळी 6 वाजता तो ज्याच्यासाठी मी हातात पुस्तक पाणीचं बॉटल घेऊन बाहेर बसत होतो त्यांचा फोन आला की तू 2008चा सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट आला आणि तुझ्या देशामध्ये 97 रँक आहे आणि माझ्या ज्या पद्धतीने वेकेन्सीज होत्या आणि कॅटेगरीमध्ये होतो की तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये होतो आणि तुझ्या हिशोबाने तुला IAS 100% मिळून जाईल. मग त्या दिवशी काय घडलं मला माहिती नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सर्वांचा फोन आला तो रात्री कशा घडला मला माहिती नाही आज चांगल्या पद्धतीने आठवण नाही बट एक वेगळा दुनियात गेलो. दुसऱ्या दिवशी ज्या अधिकारी होते आमचे वरिष्ठ जसा एखादा तलाठीसाठी जिल्हाधिकारी असतो तसंच आमच्या तिकीट कलेक्टरसाठी DCM असतात सिनियर DCM असतात. मग त्यांना पेढे देऊन त्या ठिकाणी गेले पेढे देऊन युनिफॉर्म घालून त्यांच्या ऑफिसच्या बाहेर गेलो आणि चिठ्ठी पाठवली की चिठ्ठीमध्ये मी टिपिकली सरकारी कुठल्या कार्यालयामध्ये नाव तारीख आणि भेटण्याचं कारण नाव श्रीकांत भेटण्याचं कारण की UPSC सिलेक्शन झाल्यामुळे पेढे देण्याकरिता तो बाहेर बसलो सगळ्याला गेलं चिठ्ठी गेली बोलावा आहे आणि बाहेर मी रात्रभर व्यवस्थित झोपलो नव्हतो असे थकून बसलो होतो. कोणी त्याला लोकांना वाटत होतं की मी काहीतरी चूक केलेली आहे म्हणून साहेबांनी बाहेर बसवले. फिर बाहर से काही अधिकारी अच्छा कुछ तो कंप्लेंट हुआ है ना बोला यार किस को उत्तर दूंगा फिर बाहर बैठा बुलाए नहीं. फिर शाम में 4 बजे आमच्या साऊथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष होते ते लाईनमॅन होते रेल्वे परंतु तो युनियनमध्ये काम करून मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याने विचारलं काय क्यों बैठा क्योंकि मी मजदूर युनियनमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्याने म्हटलं की सर UPSC सिलेक्ट हुआ पेढे देने के लिए. अच्छा उसको घंटा कुछ पता नहीं UPSC आणि तो आज जाऊन DCM लक्ष्मीला जसे जनरली तुम्ही अध्यक्ष राजकारणी आलं तर आपण काय करतो की इथं बसतो आणि बाजूला बसवतो बाकी नॉर्मल व्यक्तीला समोर बसतो किंवा उभा करतो. उसने जाकर अंदर बोला होगा कि अरे वो पेड़े देने के लिए आया कोई हमारा कार्यकर्ता है मजदूर यूनियन का टिकट कलेक्टर है. अच्छा बोला मैं आया कि सर पेड़े देना तो किस लिए सर का निकाला UPSC में क्या है सर सिविल सर्विसेज तुम क्या करते हो टिकट कलेक्टर सर कहाँ पे बोलना है कौन सा कितना रैंक सर 97 रैंक 97 काय रोल नंबर काय फिर समोर कम्प्युटरमध्ये पूर्ण चेक केलं तुझं नाव काय ID कार्ड तरी लावलंच होतं कारण सायबरकडे जायचं असे पट्ट्या लावलं तसंच ID कार्ड तू तिकीट कलेक्टर जिल्हाधिकारी हे तू बैठ तो त्यांना सांगितलं अरे क्या हो गया अरे तुम्हारा बाप बन गए कलेक्टर बनने वाला अरे हमको बताइए सर मी सकाळच्या ड्युटी नाही नाईट ड्युटी करत होतो त्यावेळेस सर्व झोपायचं आणि मी सीट नंबर 5 वर आणि त्याची स्लीपरला ड्युटी असेल तर 7 नंबरच्या सीटवर म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करून मी रात्रीचा अभ्यास करायचो नाईट ड्युटी करायचो
आणि तरी लगेच विचारला यार मैंने भी एग्जाम नहीं फेल हो गया तू बता कैसे करना. आणि तो अध्यक्षांना विश्वासात बसेल की आतापर्यंत हे काही नव्हतं तर लगेच कसं काय की ज्या वेळेला माझं हे सांगण्याच्या उदाहरण अशा आहे की ज्या वेळेला आपण आपल्या शहरामध्ये लोअर मिडल क्लास ज्या वेळेला कुठलाही एक मोठ्या पदावर जातो लोकांना विश्वास बसत लोक हादरून जातात आणि सत्तेत बसलेल्या लोकांना हादरून जातात असा कसा त्याचं एकच कारण शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन. आणि जर आपल्याला मार्गदर्शन झाला आणि नक्कीच आपण अशा ठिकाणी जाऊन बसतो. कारण मी ज्यावेळेला IAS झालं आणि तोपर्यंत माझ्या 8.5 वर्षाची होऊन गेली होती. लोकांना विश्वासच बसत एक डिस्टन्स एज्युकेशन आणि एक अशा शाळांमध्ये शिकलं ते शाळा बंद आहे. अजूनही काही लोकांना मी माझं कधी नैराश्य झालं तर मी फक्त कुठे मी बघत नाही माझं स्वतःची जर पाठीमागं बघितलं ते भरपूर गोष्टी याच्या समोर येतात की हे लोकांना विश्वास बसत नाही. लोकांना वाटतं हे काय लॉटरी लागली काय. कारण ज्यावेळेला मी परत माझ्या आई बाबांना सांगितलं आई बाबांना ते वाटत होतं सरकारी नोकरी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी कधीच रेल्वेमध्ये नाही बसलेला व्यक्ती मी पहिल्यांदाच नोकरीमध्येच रेल्वे चढलेला आहे. आमच्या गावामध्ये रेल्वे स्टेशनच नाही. मग जब उनको लगा कि फिर से और कौन सा नौकरी जाएगा फिर जब डिस्ट्रिक्ट कलेक्टर IAS ज्यावेळेला सांगितलं तर IAS सांगितल्यावर त्यांना माहीतच नाही. त्यांना वाटायचं की डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे कुठले निवडणूक लढून जिंकून ते बसित असतात. कारण गावामध्ये MLA हे ज्यादा बडे लोक होते और तलाठी आमच्यासाठी तर मोठा व्यक्ती आहे. ग्रामसेवक अजून मोठा व्यक्ती आहे. कारण सर्व दाखले तेच देतात पण तेच करतात. आमच्यासाठी मोठा व्यक्ती होतं. ज्यावेळेला आम्ही सांगितलं की असे आहे मग गावामध्ये आमच्या रायचूर जिल्हा एकदम मागासलेला जिल्हा आहे कर्नाटकमध्ये निजामशाही मध्येच होता आणि लिटरसी रेट 45% होता. बिहारच्या पेक्षा खालचा पर्सेंटेज होता आमच्या जिल्ह्याचा. ज्यावेळेला मी सांगितलं बाबांना की मग बाबांनी फटाके फोडलं. लोकांनी विचारलं काय फटाके फोडतात आज काही क्रिकेट मॅच नाही कारण बाबा क्रिकेटचे मोठं फॅन आहे. May 9 तारीखला होतं लोक म्हटले नाही कल के पेपर में देखो रिजल्ट आया है मेरा बेटा कलेक्टर हाँ लोकांना वाटतं पुस्तकाचं मारतात. निवडणूक कधी झाली लोकांना वाटतं निवडणूक कधी झाली आम्ही मतदानच केली नाही तुझ्या पोराला. अरे मतदानानंतर एक्झाम असतात वगैरे त्यांना सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सर्व तिकडचे कानडी नाव होतं. माझं नाव श्रीकांत सज्जन आहे परंतु मामांनी शिकवल्यामध्ये त्यांचं आंध्रचं नाव टाकून दिलं की श्रीकांत. आणि मग आंध्रमध्ये राहिले नाही महाराष्ट्रामध्ये आलं. ज्या दिवशी रिझल्ट येतात सर्व लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आडनाव बघतात. राजपूत असेल ते महाराष्ट्रीयन टाका महाराष्ट्रामध्ये आणि मग कर्नाटकाचे आडनाव असेल तर तो तिकडे टाकून देतो. मग कोणती विश्व बनवले देतात ना आम्ही आंध्राचा आहे ना आम्ही कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे. म्हणजे कुठल्याही तिन्ही पेपरमध्ये कुठेही माझं नाव नाही. मी नकोसर सारखं वाटलं की कुणाच्याही पेपरमध्ये आहे. मला दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं तू मजाक तो नहीं कर रहा सही में पास हो जाए की नहीं कोई पेपर में आए नहीं. मग दुसऱ्या दिवशी सर्व गावाला येऊन बाबांना सांगायचं अरे देखो मजाक कर रहे थे ना. तो फिर दुसऱ्या दिवशी पण नाही आला. मग दुसऱ्या दिवशी मग सर्व पत्रकारांना सांगितलं अरे बाबा मी असे UPSC एक्झाम असते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असते आणि त्यामध्ये 97 रँक आहे आणि IAS होणार आहे. की कोणाला पटलं नाही अरे जी श्रीकांत है तुम्हारे बेटा कैसा है तुम्हारा आडनाव तो सज्जन है जी श्रीकांत है. तो एकाला विश्वास बसला एकालाच आणि तो तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला रिझल्ट आल्यानंतर तिसऱ्या दिवशी बातमी दिलं की आपल्या गावाच्या सुपुत्र जी श्रीकांत IAS पास झालेला.
मला तो कठीण वाटलं. मी म्हटलं अरे काय केलं बाबा, म्हणजे पोलिसांनी बघितलं तर मला जेलमध्ये टाकून दिले. IAS उत्तर परीक्षा पास झाली. परंतु मी परत परत सर्व लोकांनी फोन करून हॉल तिकीट आणि वडिलांचे सर्टिफिकेट बाबत सर्व सर्टिफिकेट पाठवल्यानंतर तिसरी दिवशी छापल्या. तिसरी दिवशी सर्व मोठे पेपर्स मी छापल्या. गावामध्ये एक वेगळा आनंद झाला. आणि ज्यावेळेला मी आमचे गाव आहे 3-4 हजाराची लोकसंख्या आणि ज्यावेळेला मी गावात गेलो आणि जवळपास 25,000 ते 30,000 लोक आसपास गावातील बघायला आले होते की कलेक्टर म्हणजे काय असतं. मेरा इतना ही कहना है सभी माता पिता को, यहाँ के विद्यार्थी को, कि अपने ऊपर विश्वास रखना, क्योंकि तुम ऐसे एग्जाम या कोई भी बड़ा एग्जाम, कोई बड़ा भी पास होते हो तो लोग भरोसा नहीं कर सकते और ऐसा तोड़ देना कि फिर उसके बाद आसपास सभी लोगों को वो तुम प्रेरणा स्थल बनते हो. फिर उससे फिर अलग नेक्स्ट पूरा जनरेशन पूरा बदल जाता है आसपास. आणि योगायोग बघा की मी IAS झालं तर जम्मू काश्मीर से लेके तमिलनाडु तक, गुजरात से लेके अरुणाचल प्रदेश कहीं भी बन सकता है. IAS बना, महाराष्ट्र कैडर आया. महाराष्ट्र कैडर आया तो मुंबई से लेके गडचिरोली, नंदुरबार से लेके सोलापुर तक कहीं जा सकता था. पहिला पोस्टिंग परत नांदेड, कलेक्टर लातूर, कलेक्टर अकोला, ज्या ठिकाणी मी रेल्वे गाडीनी काम करीत गेलो त्याच ठिकाणी माझ्या पोस्ट. 15 वर्ष आयुष्य मराठवाड्यातच झालं. अजून किती कर्ज फेडायचे आहे निजामशाहीचा. माझ्या आई बापांनी कदाचित निजामशाहीकडून खूप कर्ज घेतलं होतं. ते कर्ज परतफेड तिथेच पोस्टिंग करून ते कामं करून घ्यायचं वाटतं. ठीक आहे. परंतु मला खूप आनंद होतो की ज्या ठिकाणी काम केलं, ज्या ठिकाणी लोकांनी अवकाश दाखवण्याची प्रयत्न केला, त्या ठिकाणी त्यांचं आपल्या आयुष्याप्रमाणे आपण ते UPSC एक्झाम पास झालो आणि आपण त्या ठिकाणी काम करतो आणि चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मला एवढंच सांगायचं की तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्गदर्शन घ्या आणि शिक्षणाकडे दुर्लक्षित करू नका. जर शिक्षण जमत नसेल, स्पोर्ट्समध्ये जायचं असेल तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा पुढे जा. आज ते आम्ही एक एक्झाम पास. आज भारतीय क्रिकेट संघामध्ये यशस्वी प्लेयर्स आहे किंवा कुठलाही तुम्ही प्लेयर्स आहे. आज ज्यावेळेला वर्ल्ड कप जिंकून ज्यावेळेला आले, किती लोकांची प्रशंसा, किती मोठी प्रशंसा आहे खेळाडूला पण भेटतात. सर्व लोकांनी ज्या क्षेत्रामध्ये करायचं मोठे स्वप्न त्या ठिकाणी मोठ्यासाठी तुम्ही तयारी करा. आणि तुम्ही मी नाही होऊ शकणार असे कधीही तुला हे वाटू देऊ नका. कारण भरपूर अशी उदाहरणं आहेत. त्या उदाहरणातून तुम्ही स्वतः भरोसा अजून वाढवू शकता. आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. आता एक पोरगी आहे LLB, शी वॉन्ट टू पर्स्यू इन ज्युडिशियरी. आणि ज्युडिशरीमध्ये जायचं असेल तर सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसचं स्वप्न बघा, सुप्रीम कोर्टच्या जज होण्याचा, चीफ जस्टिस होण्याचा त्या स्वप्न बघा. किंवा अधिकारी झाला, एक ठिकाणी एक नोकरी भेटलं ते इथंच समाधान होऊ नका. अजून पुढे तुझ्या संधी असेल, वय असेल, मेहनत करणे हा थांबू नका. आणि मेहनत करणे मी कोणाला शिकवतो, ज्या समाज एवढा मेहनत करून बाहेर येऊन इकडे जमून इकडे चांगल्या पद्धतीने काम करतो, शेती आणि शेती व्यवसाय करून आज मोठं झालं, त्यांना मी मेहनत करा म्हणून शिकायची गरज मला वाटत नाही. परंतु तुम्ही लक्ष द्या. आणि मी सांगितलं होतं माझे वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन जे घेतलं होतं माझ्या शिक्षणासाठी, ज्यावेळेला IASच्या तयारी पण करायची होतं त्यावेळी कर्जबाजारी झाले होते. आणि IAS नंतर 5 वर्षानंतर आणि ज्यांनी शेती आमची घेतली होती त्यांनी सांगितलं की त्यांना विनंती केली माझ्या बाबांनी माझ्या शिक्षणासाठी तुझ्याकडून तुला शेती घेतली, तुझ्या जेवढा पैसा असतील तो पैसा मी देतो, माझी शेती मला परत दे अशी विनंती केली. आणि त्यांनी सुद्धा मान्य करून जे बाबांनी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या शेती मी परत वापस करून दिली. हे सर्व व्यवस्थित घडू शकतं. आणि फक्त हे काय लॉटरी नाही,
ते सिर्फ मेहनत काय, ते काय शेअर मार्केट नाही आहे की आज तुमचे परत पड़ल, ये नहीं, ये अभ्यास में अगर आप इन्वेस्ट करेंगे तो अगर समझो मैं IAS की एग्जाम दिया, अगर IAS पास नहीं होता तो क्या होता, जरूर त्यावेळेला मी IAS का परीक्षा दिलं, एकच फोकस होतो की जे व्हायचं तर IAS नाही असेल तर परत वापस तिकीट कलेक्टर, कारण शेवटी कोणी विचारलं तर काय काम करतो, कलेक्टर म्हणायचं, समोरचं सांगून दिसून तिकीट आहे की दिसून. तो मग त्या दिवशी आमचा एक ग्रुप आहे, कॉमन ग्रुप आहे जे तिकीट कलेक्टर यशस्वी झालेलं. मग त्या दिवशी दोन्हीचा कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज आला. म्हटलं मी इंडियाचे कॅप्टन आहे, तू एखाद्या डिस्ट्रिक्ट कॅप्टन म्हणशील, कारण नॉर्थ में कैप्टन बोलते हैं पुलिस को. फिर वो भी बोला है कि मेरे तो फिर एक आनंद होतो की ज्यांचं प्रेरणा आणि सर्व लोकांचे आशीर्वाद हे होऊन मी जर होऊ शकतं, इथं बसलेलं त्यांचं पोरा असते किंवा त्यांचं नातू असते किंवा स्वतः असेल, तुम्ही पण तुझं स्वप्न पूर्ण करू शकतो असे मला ठाम विश्वास आहे आणि ते होतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थनाही करतो. आणि काही गोष्टी मी जसं सांगितलं, फेल झालेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा तुम्ही योग्य मार्गदर्शन, जे पास झालेले गुणवंत विद्यार्थी अजून 4-5 विद्यार्थ्यांचं तुम्ही योग्य मार्गदर्शन करा. अरे मी पास झालो, मी यशस्वी झालो, माझा झालं तर संपला असे नाही. तुला जर फार लवकर जायचं तर एकटा जा, फार लांब जायचं असेल तर सर्व समाजाला सोबत घेऊन जा. सर्व लोकांनी एकमेकांचा सहकार्य प्रत्येक वेळा समाजाच्या कार्यक्रमामध्ये वधू वर परिचय मेळावा करून मर्यादित प्रदानामा मिळतो. आणि शिक्षण आणि शिक्षणामध्ये अजून पुढे कसे जायचं, सत्तेमध्ये जास्तीत जास्त समाजाची कशीच तुम्ही सहभागी होता येईल, कारण मेहनतीने जिद्दीने हे 100% अशक्य आहे. एवढं सर्व जास्तीत जास्त तुम्ही पास होतील अशी या ठिकाणी अपेक्षा करून थांबतो. परत एकदा सर्व आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहे. जगदसिंग जावणे, स्नेहा विनोद सिंग राजपूत मंचावर यावं. सुजाता विनंती आपण उपस्थित आहे. आम्हाला कळू द्या. आम्हाला पुरस्कार आणि वडगी महिमा संतोष कुटुंबे मल्टी आपण मंचाचा प्रत्यक्ष मना यानंतर पोलीस गाडीच्या वळणावर तुमच्या शंकर सिंगल मंत्रालय केमिकल MPSC सौरे मल्टीनॅशनल उन्नती मिळाला पुरस्कार PWD ज्युनियर. जोरदार टाळ्या वाजवून हरसिंग स्टार युनियन परंतु त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. USA मध्ये त्यांची निवड झालेली आहे. पंकज राजू हुसिंगे जे या ठिकाणी आपल्या उल्लेखनीय काम केलेले. मुंबईमध्ये मेमरी राजपूत जाऊन त्या ठिकाणी असते. जोरदार विनंती आपण मंचावर यावं. क्रीडा क्षेत्रातला आणि कांस्य पदक विजय धनसिंग लाल चौबे या ठिकाणी दोघांची पुन्हा शौर्य सागर हुसिंगे, केसरसिंग सुनाले जिल्हा समाजाच्या यांना विनंती करेल. शिल्पा लालसिंग बालव, निवड शिक्षक, जिल्हा परिषद बुलढाणा. संगीता त्याचा सहभाग आहे, लागलेला आहे. राजपूत अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये आली. नीट मध्ये 579, नीट मध्ये 578 दीपक राजपूत गंगापूर. MBBS मानसी उत्तम, श्रुती रणवीर सिंह अभियांत्रिकी पदवी.
साक्षी संजय महेर 5 मिनिट फक्त शांत बसावं। मान्य आज राजपूत जनता सामाजिक प्रतिष्ठान सत्कार होतोय। किरण उमेश सिंग परदेशी यांना विनंती, आपण मंचावर यावं। किरण उमेश सिंग परदेशी। छायाताई विजय सिंग महेर ज्यांनी LIC मध्ये प्रथम पुरस्कार MDRT हा पुरस्कार मिळवला, त्यांना विनंती आहे। छायाताई या ठिकाणी मला वाटतं उपस्थित नाही, परंतु त्यांचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती आहे विजय सिंग महेर यांना आपण मंचावर यावं आणि ताईंचा